हेच तळेगाव तळेगावमधील पाझर तलावाची संकल्पना जवळजवळ म्हणजे करीतच असताना 77-78ला आपली जालन्याला जाणं, राजकीय क्षेत्रामध्ये कामं करणं, पण त्यासाठी सतत फिरणं, बाहेर पडणं, लोकांचे कामं करणं, यासाठी घरची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच बिकट होती. एवढी बिकट होती की घरच्यांची सगळी जबाबदारी माझ्या अंगावर पडली होती. कारण घरी त्यावेळेला साधारणतः खायला दाणे पुरत नसे, कपडे ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात नव्हते, एक एक दोन दोन ड्रेस कसे तरी राहायचे. पुढं काय झाले, 77-78ला एक दाभाडीचे रंगनाथ वायकोस टेलर हे तळेगावला टेलर काम करण्यासाठी आले. ते टेलर काम करत असताना त्यांच्या संग एक दोस्ताना पडला आणि त्यांच्यासोबत दोस्ताना पडल्याच्या नंतर ते माणिकराव संपत गवाड यांच्या घरामध्ये टेलर काम करत होते. मग तिथे मी जायचो, बसायचो आणि माझ्या त्या नजरामध्ये येता जाता पाहता ते थोडंसं कामाचा छंद मनामध्ये लागला की बा अशी कटाई करतात, असं शिवतात. त्यांच्याजवळ साधारणतः 2-4 महिने गेल्याच्या नंतर तो टेलर कामाचा एक छंद मनामध्ये लागला गेला आणि आपणही मग अधूनमधून त्या मशीनवर मी बसत असे आणि ते टेलर घरी नसले की मी आपलं जुने पुराणे कपडे ते त्यावेळेला महिला मंडळाचे त्या नाट्याचे दांडे करणं, धोत्राचे दांडे करणं, काही जुने पुराणे बाया आणायच्या ते शिवून देणे, असं काम करता करता मग नवीन काम हळूहळू नवीन कामही जोडायला लागलो. नवीन काम त्या टेलरनं मला रंगनाथ वायकोस यांनी मला असं करा, असं शिवा, असं धरा, अशी कटाई करा, असं माप घ्या, ह्या गोष्टी त्यांनी हळूहळू मला शिकवल्या. आणि मग त्यावेळेला माझ्याकडं किंवा घरची परिस्थिती मशीन घेण्यासारखी नव्हती. टेलर कामाला स्वतंत्र मशीन पाहिजे, परंतु परिस्थिती तशी नव्हती. अशा बिकट परिस्थितीमध्ये मग त्यावेळेला 200-250 रुपये त्या मशीनला लागायचे. पण मग एवढे पैसे आणायचे कुठून? मग वडिलांना विनंती केली की बा साधारणतः मला जर एक मशीन घेऊन दिली तर मी थोडंफार काम करेन आणि मला ते जमतं थोडं. त्यांना वाटलं की बरं आहे, की टेलर काम जर करत असले तर बरं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आमचे जे गुरु दाभाडीचे टेलर होते त्यांच्या गैरहजेरीमध्ये जे काही दांडे दुंडे हे ते करायचे, लोक काही डाळ दाणे थोडेफार रुपया आठाने काही द्यायचे. मग ते मी देत असे घरी. मग असं करता करता घरी थोडे गाडगे मडके थोडं भरायला लागले. कोणी गहू आणून द्यायचे, कोणी डाळ द्यायचे. त्यावेळेला पैशाचं प्रमाण जास्त नव्हतं आणि मग वडिलांनी त्यावेळेला एक मशीन उधार घेऊन दिली. उधार मशीन ती पिंपळगावचे सांडू सदाशिवे, मोहन शेठचे वडील सुदाम सदाशिवेचे वडील हे त्यावेळेला पिंपळगावचे मशहूर, त्यांची त्या काळामध्ये
ट्रक वगैरे काहीतरी बरंच असं सावकारकीचं प्रमाण त्यांच्याकडं होतं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मशीन पडलेली होती. ती 250 रुपयामध्ये त्या काळामध्ये त्यांनी ती मशीन मला घेऊन दिली. परंतु मग तिचे पैसे देण्यासाठी आता टेलर काम करायचं, टेलर काम करून मग ते पैसे देणं कसं शे. कारण टेलर कामाचे पैसे किती घ्यायचे, रुपया 2 रुपये. कोणी दाणे द्यायचे, कोणी गहू द्यायचे, कोणी गूळ द्यायचं. ज्याच्या घरी जे जे असेल ते घ्यावं लागत असे. कारण लोक पैसे तर देतच नव्हते, पैशाचं तेवढं प्रमाण नव्हतं. शर्टाची शिलाई येन मेन. आता ते सुरुवातीला एखादं शर्ट काढणं दिवसभरामध्ये जड जायचं, एखादं उलटं पालटं व्हायचं तर पुन्हा त्याला उधळणं, पुन्हा शिवणं, पुन्हा सुईचं करणं, व्यवस्थिशीर करणं. आणि काम चांगल्या क्वालिटीचं काम कसं येईल तेच मला आवडत होतं. सुरुवातीला मात्र बरंच काही जड गेलं की उलटं पालटं व्हायचे. मग मी हळूहळू ते टेलर काम शिकलो. आणि त्यावेळेला शर्टाची शिलाई साधारणतः 2 रुपये, ₹2.25 अशी शर्टाची शिलाई राहायची. त्या ब्लाऊज शिवलं तर ब्लाऊजचे ₹1.25, ₹1, ₹1.25 अशी ब्लाऊजची शिलाई होती. अंडरवेल शिवली तर 75 पैसे, 50 पैसे अंडरवेलची शिलाई होती. वर्करची तशी शिलाई होती. आणि एकंदरीत ग्रामीण भागामध्ये हे सगळंच करावं लागत होतं. त्याला शर्ट, बन्यांची शिलाई बी ₹1.5. बन्यान एखादी शिवली तर त्याला बायाची बन्यान ₹1.5 ती बन्यान शिवायची. आणि अशा परिस्थितीमध्ये मग लोक काही देत होते पैसे, परंतु ते पैसे साखराला, मिठाला, गूळ घरी याला पुरत नसे. कारण घरी काहीतरी आणावं लागत होतं रोज. आणि घरी काहीतरी वडील बी म्हणायचे, काही आई, की हे नाही ते नाही, मग ते आणावं लागत होतं. मग असं करत असताना त्या अशा बिकट परिस्थितीमध्ये मात्र आता त्याचा करार त्या मशीन सांडू पाटील सदाशिवे पिंपळगाव कुलतीचे त्यांचा करार आला. त्यांना करार केला होता की बा आम्ही 4-6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये ते पैसे देऊ. परंतु 4 महिने होत आले तरी पण ते पैसे काही जमा झाले नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी आता काय करावं, वडिलाचा तगादा पाय कसं करायचं होतं, नाही तर मग ते मशीन घेऊन जाईल. मग ती एक धास्ती मनामध्ये, आता काय करावं. मग एक खंत मला वाटलं होतं मामा देतील पैसे. मामाकडे गेलो जाणीफळला. मामाला म्हटलं की वा असं असं काम आहे, मला एक 250 द्या. आता मामा, आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळं मामाला वाटलं की बा याला 250 देऊन येऊ कधी देईल आणि कसा करत. आणि 250 म्हणजे त्यावेळेला फारच होते. साधारणतः आजच्या ठिकाणी ते 2-4 हजार रुपये म्हणा, काय 5-6 हजार रुपये म्हणा, अशा परिस्थितीमध्ये ते त्यावेळचे 250 होते. मग याला एवढे पैसे द्यायचे तर आपली इकडची परिस्थिती माझी म्हणजे नाजूकच होती. मग मामा तरी कुठून देणार पैसे. मामाला वाटलं हे तरी कुठून परत करणार, म्हणून मामाने काही पैसे दिले नाही. पुन्हा खंत वाटली, आता काय करावं. त्या गरिबीचं रडू आटपट नसे की आता नेमकी काय करावं. परंतु मग हळूहळू वडिलांनी, आमच्याकडे एक बैल होता, तो बैल विकला आणि त्या सांडू सदाशिवेचे पैसे 250 ते नेऊन दिले. पैसे नेऊन दिले, ती मशीन फ्री झाली.
परंतु मग ते काम घरी मात्र करत राहिलो. काम करत असताना थोडा थोडा हात बसत गेला आणि मग रोजचे एक अर्धा ड्रेस निघत होता. मग 5-6 रुपये 5-6 रुपये 4-5 रुपये यायचे. मग 4-5 रुपयामध्ये काय बघायचं, घरगुती तेल मीठ पाणी काही गूळ अशा पद्धतीचं घरगुती भागत होतं. मग रात दिवस मात्र मी टेलर काम करायचो. रातचं बी त्यावेळेला फारसं लाईन नव्हती, पण कंदिलाच्या याच्यावर कंदील राहायचा. त्या कंदिलाच्या उजेडामध्ये आम्ही ते काम करायचो. मग हळूहळू हे करत असताना खाण्यापिण्याचं मात्र थोडं धकत गेलं. 2-5 पैसे हळूहळू येत गेले आणि येत जात असताना मग घरचे काही लोक डाळ दे, कोणी गहू दे, कोणी काही दे, जे जे त्यांच्याकडं असेल ते घ्यावं लागत होतं. कारण नाही तर मग पैसे देऊ आज नाही, मग बाजारच्या दिवशी देऊ, त्याच्यापेक्षा जे आहे ते द्या. मग त्यांच्याकडून ते घ्यायचे आणि घरी नेऊन द्यायचं. मग घरी हळूहळू गाडगे मडके असं तसं बागत असे. त्यावेळेला आई, लहाने बंधू, आम्ही फॅमिली वगैरे या सगळ्या गोष्टी आल्याच होत्या. मग हळूहळू गाडगे मडके भरत गेले. बाहेर कुठं जायचं असलं तर रातचं बेरातचं काम करायचं, रात्रभर टेलर काम करायचं आणि 4-5 रुपये खिशामध्ये आले की मग मात्र काहीतरी बाहेरचं थोडंफार राजकीय क्षेत्रामध्ये मी छंद होता पहिलाच. मग लोक माझ्याजवळ मुलं वगैरे खूप राहायचे, कारण माझ्यासोबत त्यावेळेला बी मित्रमंडळी खूप राहायची. आणि मी टेलर काम करत असल्यामुळं त्या टेलर कामामध्ये सोबतचे अण्णा जयंतराव फुके, सावळाराम माणिकराव गव्हाड, वायकोस वाळूशेठ शांताराम वायकोस, अशी जी मंडळी होती ती सोबत राहायची. आप्पा कचरू गव्हाड, बाबूरावचे वडील, ही आमची त्यावेळचे लहानपणची सगळी सहकारी मित्रमंडळी हे माझ्यासोबत राहायचे. कारण त्यावेळेला एक संघाचा बोळणे माणूस आणि एक संघाचा माणूस यायचा. आणि तो संघाचा माणूस आमची एक ट्रेलिंग घ्यायची. आम्ही तिकडे शाळेच्या पटांगणात जायचो. ह्या सगळ्या पोरायला नेऊन आम्ही एक ट्रेलिंग द्यायची. त्याच्यामुळं काय झालं की हे सगळी मुलं जे होते माझ्या भोवती एक दोस्ताना जास्त वाढला, मित्रपणा वाढला. मग त्याच्यामध्ये राजकारण थोडं आलंच. राजकारणामध्ये आपण असं केलं पाहिजे, आपण तसं केलं पाहिजे, गावात असं झालं पाहिजे, गावात तसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी गावातल्या विकासाच्या संदर्भामध्ये त्या चर्चेतून निर्माण व्हायच्या. आणि मग जे पूर्वीचे काही मंडळी होते आम्ही त्यांची नक्कल करायचो. आम्ही लहानपणीच लाजच होतो, पण मोठ्या माणसाची नक्कल करायची. म्हणजे बा जे आपले वडीलधारे माणसं आहे ते कसे करतात, कसे बोलतात, कसे चालतात, त्यांची नक्कल आम्ही करायचो. मग अशा पद्धतीचं एक ते राजकारण हळूहळू मनामध्ये रुचत गेलं. हे रुचत असताना टेलर कामाची बी प्रगती होत गेली आणि मी ते टेलर काम खरोखर चांगल्या पद्धतीचं काम मी करत होतो. मग माझ्याकडं खूप कपडे यायचे शिलाईसाठी.
कपडे एवढे यायचे की मी एक त्या काळामध्ये एक प्रसिद्ध टेलर झालो की सगळ्या स्तरामधून पिंपरीची मंडळी यायची, तळेगावची, ते तळणीचे, एकेफळचे, हे चांगली चांगली जी मंडळी होती चांगले कपडे शिवण्यासाठी ती माझ्याकडे यायची. मग कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते कपडे पडेल राहायचे. एवढे एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 1-2 ड्रेस निघायचे, पण रात दिवस काम करून साधारणतः 2 ड्रेस निघत होते. आता ड्रेसची शिलाई त्यावेळेला 10 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 10 रुपये, फार चांगला ड्रेस असले तर 10 रुपये, नाही तर मग 5 रुपये ड्रेसची शिलाई राहायची, पॅन्ट आणि शर्ट. मग अशा पद्धतीचं रात दिवस काम करून मात्र जालन्याला जाणं, काहीतरी राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग घेणं, अशा पद्धतीचं काही लोकांच्या चर्चेमध्ये काय करावं लागेल, आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला पाणी पुरवठा नव्हता, मग आपण आंदोलन करू, पाणी पुरवठ्यासाठी मोर्चा काढू, ग्रामपंचायतीवर मोर्चा नेणं, हे आमचं पोराचं त्यावेळेला काम. मग आम्ही बऱ्याच वेळेला पाणी गावाला नसल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीला मोर्चा न्यायचो. मंजुराला काम नसलं की ग्रामपंचायतीला मोर्चा न्यायचो. पण त्यावेळेला असं करीत असताना लोकांचे एक माझ्या पाठीमागे राहण्याचा एक दृढ विश्वास निर्माण झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझा एक सामुदायिक मित्रमंडळ तयार झालं. हे करत असताना पुढे काय झालं की 1979ला मग 1978ला सुरुवातीला पहिल्यांदा चेअरमन गोविंदराव आनंदराव गव्हाड हे गेल्या 15 वर्षापासून सोसायटीचे चेअरमन होते आणि फार मोठा माणूस होता, फार प्रतिष्ठित माणूस होता, वजनदार माणूस होता. कारण त्यांच्याकडनं त्यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे फार मोठं हे होतं की त्यांच्या विरोधात कोणा उभं राहायचं म्हणजे वाघापुढं एखाद्या मांजरा कोल्ह्याना जाणं अशातला तो प्रकार होता. पण मग आम्ही तो छंद असल्यामुळं काय झालं की पहिल्या वर्षी सोसायटीच्या निवडणुकीला उभं राहिलो. तर त्यावेळेला मात्र त्या सोसायटीच्या मेंबर लोकांनी काही सुधरू नाही दिलं आणि ते म्हणे की नाही पुढच्या वेळेला करू. परंतु मग पुढच्या वर्षी आम्ही सोसायटीचं जेव्हा इलेक्शन आलं त्या सोसायटीच्या इलेक्शनमध्ये सेक्रेटरी मोठे म्हणून एक सेक्रेटरी होता. मग त्याच्याशी थोडा दोस्ताना केला आणि त्याला त्या संदर्भातली सगळी आयडिया विचारून घेतली. मग राजकीय क्षेत्रामध्ये कसं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करावं, कोण कोण असावं, कसा असावा, मग ओबीसी कसा असला पाहिजे, त्याला अनुसूचित कोणता असला पाहिजे, त्याच्यात कर्जदार, बिगर कर्जदार वगैरे असे सगळे सदस्य आम्ही एक 8-10 दिवसापासून त्याच्या तयारीला लागलो. आणि मग एक काही माझे मित्र मंडळी धरले आणि मग त्याचं सोसायटीमध्ये ज्यांचे नावं आहे त्या सोसायटी सदस्यामध्ये ते लोक आम्ही असे निवडले. काही एक मागासवर्गीय घेतला, एक ओबीसी घेतला, महिला घेतली. महिला आमची पर्यायबाई यादवराव गव्हाड
ही तर होतीच आहे. पण मग एक धनगर समाजातला ओबीसी घेतला, एक एससी घेतला, एक अल्पभूधारक घेतला. अशा पद्धतीचं एक सोसायटीचं सदस्य तो तयार केला अगोदर. ते सगळं नाटक महाधू सांडू फलके हे त्यावेळेला फलके मंडळीचे प्रतिष्ठित होते त्यावेळेला. खरं म्हणजे रामभाऊ बाबूराव फलके यांचे ते निकटवर्ती होते, जवळचे.